जय भीम मित्रांनो, तथागत टीव्ही चॅनलतर्फे घेण्यात येणाऱ्या मी भीमाचा पुत्र या मालिकेमध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करते आहे। आपल्याला माहीतच आहे की मी भीमाचा पुत्र या मालिकेमध्ये आपण समाजातील अशा नवीन नवीन व्यक्तींना बोलवत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास सुद्धा इथे समजून घेत असतो। त्याचप्रमाणे आज आपल्या इथे डॉक्टर मनीष गवईजी आलेले आहेत। सरांची नुकताच राज्य युवा धोरण समितीवर निवड झालेली आहे, त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन सर। जय भीम। जय भीम सर, सगळ्यात पहिले तर मला आपल्या प्रेक्षकांना तुमचा एक सविस्तर जीवन प्रवास जो आहे किंवा सविस्तर परिचय द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते। मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आणि आज जे काही आम्ही माझ्या आयुष्यामध्ये यश संपादन केलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर सर्वात पहिले आहेत। या देशामध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि आपल्या विचारांच्या माध्यमातून परिवर्तन घडवलं, ते परिवर्तन आमच्यामध्ये देखील घडलं, माझ्यामध्ये घडलं। आणि मी आज एक अमरावतीच्या दलित वस्तीमध्ये जन्मात आलेला मुलगा 7 समुद्रापलीकडे जाऊन चायना असेल, जापान असेल, रशिया असेल, मलेशिया असेल या देशांमध्ये जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करतोय। याच्या मागे कुणाचं जर श्रेय असेल तर ते फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे। दुसरं मी अभिनंदन आणि वंदन करेल तथागत टीव्ही चॅनलचं आणि अरुणभाऊ वानखडे यांचं, की ज्या पद्धतीनं समाजासमोर आदर्श असली पाहिजेत आणि आजच्या या विज्ञानवादी युगामध्ये ज्या पद्धतीने आपल्या मूल्य आणि संस्कृतीचा ऱ्हास होतोय, याला तिलांजली देऊन खऱ्या अर्थानं समाजासमोर आदर्श ठेवले पाहिजे, समाजासमोर महामानवांचा विचार ठेवला पाहिजे। यासाठी या चॅनलच्या माध्यमातून करण्यात येणारा प्रयत्न हा खरोखरच अभिनंदनीय आणि प्रशंसनीय आहे। मी त्याकरता सर्व तथागतच्या टीमचं आणि अरुण भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो। जीवनाची सुरुवात आपण सर्वांना माहीत आहे की ज्या समाजामध्ये आपण जन्म घेत असतो त्या समाजामध्ये संघर्ष असतो आणि हा संघर्ष आम्ही आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन संघर्षापासून सुरुवात केलेला आहे। विलासनगरच्या झोपडपट्टीच्या चाळीमध्ये राहून ज्ञानमातासारख्या शाळेमध्ये शिकून, वडिलांनी मजुरी करून, आईने काबाड कष्ट करून गाव सोडून आम्ही शहर गाठलं आणि मग सिद्धार्थनगरच्या विलासनगरच्या त्या झोपडपट्टीपासून आम्ही आमच्या जीवन संघर्षाची सुरुवात केली। दिवस अतिशय कठीण होते, घरामध्ये 18-20 दारिद्र्य होतं आणि करण्यासारखं काही नव्हतं, कारण आपल्या समाजाला किंवा एक दलित समाजातला मुलगा किंवा दलित समाजातील समुदाय म्हणून आपल्याला ज्या पद्धतीनं हिणवला जात होता तो हिणवण्याचा प्रकार देखील आम्ही त्या काळामध्ये पाहिला। परंतु वडिलांची जिद्द आहे आणि आईचा आशीर्वाद की त्या काळामध्ये आम्हाला ज्ञानमातासारख्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला, इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश मिळाला आणि तिथून खऱ्या अर्थानं जीवनाची कलाटणी आम्ही घेतली। मग जे मी समोर पाहिलं मागे वळून पाहिलंच नाही। वर्गामध्ये टॉप येणे, जरी आमच्या कपड्यामधून घामाचा वास येत असेल परंतु आमच्या ज्ञानामधून, आमच्या पुस्तकामधून सुगंध येत होता, म्हणून त्या काळामध्ये आमचे शिक्षक देखील आमच्याकडे एका आदर्शानं पाहत होते। कपडे मळलेले असताना देखील आम्हाला वर्गामध्ये सन्मानाची वागणूक केवळ ज्ञानी विद्यार्थी म्हणून, केवळ आज्ञाकारी विद्यार्थी म्हणून ते देत होते। हे सर्व गमत प्राप्त करत असताना विदर्भ महाविद्यालयामध्ये मी त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मग महाविद्यालयीन जीवनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सांगड आमच्यामध्ये झाली। महाविद्यालयामध्ये असताना त्या ठिकाणी मला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं एक छंद लागला, कारण मला दुसरं काही आमच्याकडे नव्हतं। आमच्याकडे अशी व्यवस्था नव्हती की आम्ही आमच्या मनोरंजनासाठी सिनेमे पाहावे किंवा TV पाहावे, कारण घरामध्ये 18-20 दारिद्र्य, खिशामध्ये कसे बसे पैसे असायचे नसायचे आणि 1-2 ड्रेसवरती पूर्ण हप्ता कॉलेज करायचं। ही करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा आम्हाला छंद लागला आणि महाविद्यालयामध्ये मी विद्यार्थी निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी CR म्हणून निवडून यायचो, विद्यार्थी नेता म्हणून निवडून यायचो आणि दरवर्षी मी माझ्या विद्यार्थी नेतृत्वाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडत होतो। एक प्रसंग माझ्या जीवनामध्ये असा झाला की त्या ठिकाणी मला बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची ओढ निर्माण झाली। बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो विदर्भ महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या कॅबिनमध्ये असायचा, परंतु दिवाळीचा पिरियड होता आणि दिवाळीच्या पिरियडमध्ये साफसफाईच्या नावाने
त्या प्राचार्यांनी तिथला तो फोटो काढला. माझ्या मनामध्ये आकाश असा आला की बाकी सर्व साधू संतांचे देवदेवतांचे फोटो आपल्याला त्या ठिकाणी चालतात, बाबासाहेब आंबेडकर आपण त्या ठिकाणी काढतात आणि ज्ञानाचा देवता म्हणून किंवा ज्ञानाचे सूर्य म्हणून, ज्ञानाचे उगमदाते म्हणून ज्यांना पूर्ण देश नव्हे तर विदेश पाहतं, अशा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी असला पाहिजे, हा आग्रही त्या ठिकाणी आमची मागणी होती. परंतु दिवाळीचं कारण सांगून त्या ठिकाणी तो वेळ मारण्यात आला आणि महिनाभर झाला तो फोटो लागत नव्हता. शेवटी आम्ही प्राचार्यांना त्या ठिकाणी 1 घंटा कोंडून ठेवलं आणि कोंडून ठेवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता विद्यार्थी आक्रमक झाले, बाबासाहेबांचा फोटो लावला पाहिजे, सिरियसनेस घेत नव्हते बाबासाहेबांबद्दल. मग त्या ठिकाणी तो फोटो लावण्यात आला आणि त्या दिवसापासून आमच्या जीवनामध्ये बाबासाहेब रूपी एका महामानवाचा प्रवेश खऱ्या अर्थानं झाला. आणि मग मी त्या ठिकाणी ज्याप्रमाणे सूर्याला नमस्कार करणारी आमची जात आहे त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांना मी जयभीम करायला लागलो. मनापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत राहिलो. आणि मग एज्युकेशनमध्ये असेल जरी भाग मला देण्यात आला, मी NCC मध्ये भाग घेतला. NCC मध्ये भाग घेतल्यावर दिल्लीच्या राजपथच्या परेडमध्ये माझी निवड झाली. मी त्या ठिकाणी विदर्भ महाविद्यालयाचा पहिला विद्यार्थी होतो की ज्याला हे करण्याचं सौभाग्य मिळालं. वीर सावरकर मला पुरस्कार त्या ठिकाणी 10,000 रुपयाचा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कॉलेजमध्ये असताना मिळाला. आणि ही सर्व सांगड असताना पुढे महाविद्यालयीन जीवनातून मग पुणे मला शिक्षक व्हायचं होतं. ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांकडे आम्ही पाहत होतो तर मी BEd केलं. BEd केल्यानंतर MAd केलं. असं वाटलं की आता आपण प्राध्यापक झालं पाहिजे. MPhil केलं आणि PhD केल्यावरती बाबासाहेब आंबेडकरांवरतीच मी PhD केले. माझ्या PhDचा विषय बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यातील शैक्षणिक मूल्य हाच होता. आणि मला PhD करत असताना अनेक लोकांनी प्रश्न केला की तू बाबासाहेब हाच विषय का निवडतोय, बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त अन्य विषय आहे त्याला निवडू शकतो. मी माझ्या गाईडला आणि शिक्षकांना सांगितलं की सर, ज्याची भाकर मी खातो त्या भाकरीला मी जागणारा माणूस आहे. भले मला PhD नाही करता आलं चालेल, परंतु मी बाबासाहेब आंबेडकरांवरतीच PhD करेल आणि मला काही झालं कितीही वर्ष लागले तरी मी माझी PhD कंप्लीट करेल. मला या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा मी सांगतोय की सर्व माझे म्हणजे ब्राह्मण समुदायातील गाईड्स आणि माझे PhDचे गाईड होते, परंतु त्यांनी कधीही माझ्या या विषयाबद्दल आकाश ठेवला नाही. मला उलट त्यांनी सपोर्ट केला. आणि मला माझ्या लक्षात आलं की अदर समुदायामध्ये देखील बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जो आदर्श आहे किंवा जे ज्ञान त्यांच्याकडे आहे, जे मला माझ्या PhDच्या माध्यमातून पाहायला मिळालं, खरोखरच ते देखील अभिनंदनीय आहे. आणि बाबासाहेब खऱ्या अर्थानं सर्वहारी आहे किंवा सर्वव्यापक आहे ते त्या दिवशी मला कळलं. नक्कीच सरांनी खूप छान असा त्यांचा परिचय दिला आहे. जसं सरांनी सांगितलं आहे त्यांचं पूर्ण बालपणच आपल्यासमोर उलगडून ठेवलेलं आहे. महाविद्यालयीन शिक्षण कशा प्रकारे झालं, काय काय अडथळे आले ते सुद्धा सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला ह्या गोष्टीतून एक लक्षात येते की मनात जर जिद्द असेल तर आपण आपल्याला हवी असणारी गोष्ट नक्कीच मिळवतो. सर, आता जसं तुम्ही मला पूर्ण सांगितलेलंच आहे तुमचं बालपण कशा प्रकारे गेलं, तरी मला एक सविस्तर तुमच्या बालपणाविषयी समजून घ्यायला आवडेलच. नाही, मला म्हणजे आम्ही रिक्षाने विलासनगरमधून ज्ञानमाता शाळेचा तो पल्ला आहे तो गाठायचो. कधी कधी रिक्षावाला देखील यायचा नाही किंवा आईवडिलांकडे रिक्षावाल्याची फी देण्याकरता पैसे नसायचे तर आम्ही पैदल जायचो. मला आठवतं की पावसाच्या दिवसांमध्ये खूप आमची म्हणजे गोची व्हायची. असं वाटायचं की कोणत्या समुदायामध्ये आपण जन्म घेतला आहे आणि आपण कशाला संघर्ष करतोय. पण आईवडिलांचे नेहमी कानावरती शब्द होते की बेटा तू काहीही कर, शाळेत गेला पाहिजे, शिकला पाहिजे. आम्हाला भलेही 2 काबड कष्ट करण्याकरिता 2 वेळचं जेवण नाही मिळालं तर चालते, पण तुझ्यासाठी एज्युकेशन ही तुझी भाकर आहे, शिक्षण हे तुझ्यासाठी महत्त्वाचं दूध आहे. आमच्या आईने आणि आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं होतं तुला काहीही करावं लागलं तरी चालेल पण शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून आम्ही शिक्षण घेत गेलो. वर्गामध्ये देखील आम्ही कधी मागे राहिलो नाही, टॉपमध्येच राहिलो. आम्हाला कधी शिक्षकांनी मागच्या बेंचवर बसूच दिलं नाही. म्हणजे आमची विद्वत्ता आणि आमचं ज्ञान ही आमची ओळख आहे असं आपल्याला आपण म्हणतो. आणि माणसाची खऱ्या अर्थाने ती ओळख देखील असली पाहिजे. म्हणून आम्हाला सदैव फर्स्ट बेंचवर बसण्याचं सौभाग्य मिळालं होतं. कारण त्यांना माहिती आहे की कोणताही प्रश्न असेल मनीष त्या ठिकाणी उत्तर देईल आणि नक्कीच या वर्गाचं समाधान करेल. हा आशावाद आणि अपेक्षा आमच्या शिक्षकांना आमच्यापासून होती. म्हणून ते सदैव आमच्यावरती विश्वास ठेवून चालत होते आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या प्रत्येक विषयाचं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त केलं. वर्गामध्ये टॉप यायचो, पहिला नंबर माझा त्या ठिकाणी यायचं. वर्गातले शिक्षक मला गिफ्ट द्यायचे. म्हणजे आयुष्यात कोणी आम्हाला गिफ्ट दिलं नाही. मला आठवतं की रेनॉल्डचा पेन तो 5 रुपयाचा 10 रुपयाचा त्या काळामध्ये मिळत होता. मला माझ्या वर्ग शिक्षकांनी जेव्हा मी टॉप आलो तेव्हा मला तो पेन दिला. तो आजही पेन मी घरामध्ये साठवून ठेवला आहे की माझा तो जीवन संघर्षाचा प्रवास आहे.
जरी किंमत त्याची 5 रुपये 10 रुपये असली तरी माझ्यासाठी ती करोडो रुपयाची किंमत आहे की ज्या गुरूंनी आम्हाला मार्गदर्शन केलं, मार्ग दाखवला, त्या गुरूंच्या माध्यमातून आज मी दिल्लीसारख्या शहरामध्ये काम करू शकतो. मी विदेशामध्ये जाऊन आपल्या बाबासाहेबांचे विचार म्हणा, बुद्धांचे विचार म्हणा किंवा भारताची कला संस्कृती, युवकांचं धोरण त्या ठिकाणी मांडू शकतो. आणि हे करत असताना कुठलाही बॅकग्राऊंड नसताना, कुठलीही पॉलिटिकल आम्हाला सांगड नसताना, केवळ आत्मविश्वासाच्या बळावर आणि बाबासाहेब आंबेडकरांना व्हिजन मानून आम्ही काम त्या ठिकाणी सुरू केलं. विदर्भ महाविद्यालयामध्ये, कारण घरामध्ये जेव्हा विलासनगरसारख्या वस्तीमध्ये मी राहायचो, तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपला समाज हा अभ्यास म्हणजे करायला गेलो तर 10 ठिकाणी भांडणाचे आवाज, 10 ठिकाणी त्या ठिकाणी रविवार असला की सातत्याने त्या ठिकाणी भांडणं व्हायचे. तर आम्ही ठरवलं, माझे काही मित्र आणि मी, की आपण विदर्भ महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्येच 24 तास अभ्यास, त्यावेळेस लायब्ररी 24 तास सुरू असायची. तर आम्ही काय करायचो, आमच्या पिशवीमध्ये एक शाल आणि तुटके कपडे घेऊन जायचे आणि जेव्हा आपली एक्झाम यायची, जेव्हा आम्हाला अभ्यास करून पास व्हायचं आहे हे लक्षात यायचं, तेव्हा आम्ही रात्रंदिवस त्या लायब्ररीचा साथ घ्यायचो. कारण घरामध्ये कधी लाईन असायची नसायची आणि विदर्भ महाविद्यालयामध्ये सुसज्ज अशी लायब्ररी, त्या ठिकाणी आम्हाला पाणी प्यायची व्यवस्था, बसायची व्यवस्था असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी अभ्यास करून आमचं शिक्षण पूर्ण केलं. ह्या सर्व संघर्षाच्या काळामध्ये अनेक लोकांनी म्हणजे आमच्यावर हसले देखील, आम्हाला आमची टिंगल देखील उडवली, आम्हाला बाबासाहेबांबद्दल काही म्हटलं किंवा आमच्याबद्दल देखील काही म्हटलं, परंतु ते अपमानाचे घूट मला सहन करायचे होते. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र मी वाचत होतो. किती प्रसंगानं बाबासाहेबांचा अपमान तथाकथित सामुदायिक व्यवस्थाने त्या काळामध्ये केला होता. बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी शांतपणे सर्व करत होते. म्हणजे बडोद्याचा प्रसंग तर बाबासाहेब आंबेडकर विदेशातून डिग्री घेऊन आल्यावरती त्यांना पाणी पिण्यासाठी चपराशी जग देत नव्हता. तोही अपमानाचं घूट बाबासाहेबांनी सहन करून केवळ मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि या देशासाठी काहीतरी व्यवस्था निर्माण करायची आहे, या आशेनं त्यांनी ही सर्व अपमानिक व्यवस्था सहन केली. मी देखील तो आदर्श ठेवला की हां, आपण करायचं आहे, कोणाला काय म्हणायचं म्हणू द्यायचं. बुद्धांना ज्या पद्धतीने म्हटलंय की निंदा ज्यांना करायची आहे त्यांना करू द्या, परंतु आपण कर्माच्या पाठीशी राहावं, ही भूमिका त्या ठिकाणी घेण्याकरता मी सदैवाने आपल्या कर्माशी एकरूप राहिलो. कधी हरलो, कधी थकलो, कधी पडलो, पुन्हा उठलो आणि पुन्हा नव्याने मी काम करायला लागलो. म्हणजे महाकवी वामनदादा कर्डकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून आज त्यांची जयंती देखील आहे. म्हणजे हा एक दुय्यम योग म्हणावा की बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याला, कवितांची आणि साहित्याची धार देण्याचं काम महाकवी वामनदादा कर्डकांनी केलं. म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या शायरीबद्दल बाबासाहेबांनी म्हटलंय की अण्णाभाऊ, तुमची एक शायरी ते माझी 10 भाषणं. अशा पद्धतीने प्रबोधनाचा काळ त्या काळामध्ये देखील या लोकांनी काम केलं आहे. आपण तर काहीच नाहीत, हा दृष्टिकोन ठेवून आम्ही सातत्याने काम करत राहिलो आणि समोर चालत गेलो. सर, तुमचं महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर तुमची वाटचाल कशा प्रकारची होती आणि कुठे कुठे तुम्ही कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य केलं? मला पूर्वीपासूनच सामाजिक आणि युवक कल्याणाच्या क्षेत्राची आवड होती. मी नेहरू या केंद्रामध्ये NSV मधून भाग घेतल्यानंतर मला गावाखेड्यामध्ये जाऊन युवक मंडळ किंवा युवकांना जागृत करण्याकरिता खूप आवड असायची आणि राष्ट्रीय सेवा योजना त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना घेता येत होतो. आम्ही गावामध्ये जाऊन NSSच्या माध्यमातून कॅम्प करत होतो. कॅम्पच्या माध्यमातून गावाची सेवा किंवा तेथील युवकांची सेवा हे करताना मला खूप आनंद यायचा. आणि हे सर्व असताना माझ्या डोळ्यासमोर आदर्श होते की गाडगे महाराजांनी ज्या पद्धतीनं माणसाची मनं स्वच्छ करण्याचं काम केलं. म्हणजे गाडगे महाराज स्वतः गावामध्ये यायचे, लोकांना माहीत नव्हतं. जेव्हा सकाळी उठल्यावर गाव स्वच्छ दिसायचं तेव्हा माहीत पडायचं की रात्री कोणीतरी एक माणूस आलाय, त्या माणसानं गाव स्वच्छ करण्याचं काम केलं. पण गाडगे महाराजांना केवळ स्वच्छता करायची नव्हती, तर माणसाच्या मनातील मल देखील स्वच्छ करायचा होता. म्हणूनच त्यांनी स्वच्छतेसोबत मानवी मस्तिष्काला जे विचारांचं खाद्य आहे ते देण्याचा प्रयत्न केला. आणि बाबासाहेबांनी, गाडगे महाराज तर खूप प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामध्ये बाबासाहेबांबद्दल गाडगे महाराजांनी खूप मोठ्या मोठ्या विचार आणि अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. तर ही सर्व सांगाल त्या काळामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये तुकडोजी महाराजांचा देखील, मी जापानमध्ये जाऊन आलो तेव्हा त्या ज्या ठिकाणी तुकडोजी महाराजांनी संमेलनामध्ये भाग घेऊन त्या ठिकाणी आपली खंजिरीच्या माध्यमातून विश्वधर्म संमेलनाचा आगाज दिला होता, ते संमेलनाचं स्थळ देखील मी पाहिलं. मला असं लक्षात आलं की ही माणसं केवळ विदर्भामधली आहेत आणि विदर्भामधून ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली ख्याती प्राप्त केली आहे, अशा महामानवांच्या शहरातून, जिल्ह्यातून, विचारातून आपण आलो आहे. तर त्यांच्या विचारांची खऱ्या अर्थानं त्या विचारांना समाजापर्यंत पोहोचवण्याकरता आपली भागीदारी आपण सुनिश्चित करावी.
हे मी मनामध्ये ठरवलं होतं. म्हणून महाविद्यालयीन जीवनामध्ये जगत असताना आम्ही त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचं काम केलं. विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट त्या ठिकाणी आम्ही कशी वाढवता येईल, विद्यार्थ्यांना कसा त्याचा लाभ देता येईल. मग मी युवक चळवळीमधला युवक नेता असताना, CR असताना विद्यार्थ्याचा नेता म्हणून निवडला गेल्यावरती विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असायचे. कोणाला स्कॉलरशिप भेटायचे नाही, कोणाला लायब्ररीच्या पासची सुविधा मिळत नव्हती. ती सर्व समस्या सोडवत असताना माझ्या लक्षात आलं की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवलेला आहे, तो लाभ आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे, तरुणांपर्यंत पोहोचवला पाहिजे. म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. आणि सातत्याने आमच्या एक दरारा कॉलेजमध्ये असायचं की ही पोरं एका परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारी पोरं आहे. ज्या ठिकाणी आम्ही त्या संस्कृतीचं अवमूल्यन किंवा तरुण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जी पोरं टवाळक्या करून कॉलेजचं वातावरण दूषित करत होती, त्यांना ब्रेक देण्याचं काम देखील आम्ही त्या ठिकाणी करत होतो. आणि एक चांगलं शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक दबाव गट देखील आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या माध्यमातून तयार केला होता. आणि निश्चितच आज जे काही आम्हाला प्राप्त झालं आहे ते केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने प्राप्त झालं आहे, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर तुम्ही तुमची वाटचाल सांगा. मी पहिलेच आपल्याला सांगितलं की म्हणजे ज्या पद्धतीनं माणूस लोकांकडे पाहतो, लोक ठरवतात की तू शिक्षक झाला पाहिजे, तू प्राध्यापक झाला पाहिजे, कारण बोलण्याची आवड होती, भाषण खूप सुंदर देत होतो. आणि त्या काळामध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांवरती एक पात्री अभिनयाचं नाटक देखील सुरू केलं होतं, ज्याचं नाव होतं मी आंबेडकर बोलतोय. मी त्याचे 500 प्रयोग संपूर्ण या ग्रामीण भागामध्ये तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर केले होते. आणि ते करत असताना माझं लक्षात आलं की आपण शिक्षक झालं पाहिजे म्हणून B.Ed केलं. काही दिवस खाजगी शाळेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केला आणि ते जमत नव्हतं म्हणून मी दुसरं एक क्षेत्र पत्रकारिता निवडलं. पत्रकारिता निवडत असताना एक दिवस मी मराठे सर जे आपले दैनिक हिंदुस्थानचे संपादक आहेत, त्यांना मी एका कार्यक्रमामध्ये वादविवाद स्पर्धेमध्ये भेटलो. त्यांनी म्हटलं की मनीष, तुम्ही खूप सुंदर बोलता, परंतु बोलत असताना तुम्ही लिखाण देखील केलं पाहिजे, तरुणांबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही लिहिलं पाहिजे. म्हणून त्यांनी मला वर्तमानपत्रामध्ये लिहिण्याची संधी दिली. तर मी एक कॉलेज कट्टा नावाचं सदर जे आहे ती आपल्या दैनिक हिंदुस्थानसाठी 4 ते 5 वर्ष चालवलं, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे, युवकांचे वेगवेगळ्या समस्या, त्यांच्या काय म्हणणं आहे, त्यांना स्नेहसंमेलनमध्ये काय वाटतं, त्याच्या करिअरबद्दल काय वाटतं, स्किल ट्रेनिंगबद्दल काय वाटतं, हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु लक्षात आलं की आपल्याला आपल्या परिवाराचं संगोपन करायचं आहे आणि भाषणं तर आपण देतच आहोत, प्रबोधन तर आपण करत आहोत. हे करत असताना एका परिवारासाठी आपल्याला एक घरचा एक घटक म्हणून आपल्या आईवडिलांची बद्दल आपल्याला जे आपल्यासाठी कष्ट करून गेले आहेत, त्यांनी कष्ट करत आहेत, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. यासाठी प्राध्यापकासाठी देखील मी प्रयत्न केला, परंतु माझ्या नशिबामध्ये ते नव्हतं. म्हणून मी 2010 ते 15च्या दरम्यान स्पर्धा परीक्षेची तयारी केली. लोक सांगायचे की चला आता तू कलेक्टर झाला पाहिजे, तहसीलदार झाला पाहिजे, हे झालं पाहिजे. मग ज्या पद्धतीने आम्हाला आमच्या गुरूंनी मोटिवेट केलं, मग त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न केले. 2015मध्ये मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालो आणि पहिल्याच प्रयत्नात पास झालो. आणि मंत्रालयामध्ये मी कक्षाधिकारी म्हणून, भाषाधिकारी म्हणून मला त्या ठिकाणी संधी मिळाली. मी मुंबईच्या मंत्रालयामध्ये गेलो. जसं अण्णाभाऊ साठेने म्हटलं की माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची झाली आहे काहिली, तर ते मी चित्र पाहिलं मुंबईमधलं. त्या अण्णाभाऊ साठेने सुंदर वर्णन मुंबईच्या बाबतीत केलं आहे. अतिशय धकाधकीचं वातावरण, अतिशय, मी 2 तास पहिले घरून निघायचो तर मला 2 तासानंतर ऑफिसमध्ये पोचण्याकरता संधी मिळत होती. ती गर्दी, ते सर्व पाहून आता असं वाटायचं की आपण जीवन इथे संपलं आहे. कारण मग आता नोकरी करणे आणि फक्त घरी जाणे आणि झोपणे हाच आपल्या जीवनामध्ये प्रकार राहिला आहे. तर हे करत असताना पुन्हा एक इतिहास झाला. मला मंत्रालयामध्ये तत्कालीन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र शासन, ज्यांच्याकडे समाज कल्याण आणि प्रोपगंडा विभागाचा चार्ज होता, आठवले साहेब त्या ठिकाणी, रामदास आठवले साहेब भेटले. तर योगायोग तो परिचय त्या ठिकाणी त्यांचा पॅन्थरच्या चळवळीमध्ये त्यांनी खूप सुंदर काम केलं आणि त्यांचं नाव आम्ही ऐकून होतो. म्हणजे आदरणीय गवई साहेब असेल, कवाडे साहेब असेल, आठवले साहेब असेल. तर मुंबईमध्ये चांगला दरारा आठवले साहेबांचा होता. म्हणजे आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्याकरता आठवले साहेबांनी खूप सुंदर त्या ठिकाणी दलित पॅन्थरच्या माध्यमातून एक मुवमेंट तयार केली होती. तर त्यांच्या संपर्कात काम करायला लागलो. मग हळूहळू 2015 मध्ये
मग मला दिल्लीमध्ये जाण्याची सरळ सेवेतून संधी मिळाली आणि योगायोगाने त्याच ठिकाणी रामदास आठवले साहेबांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. मग मी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये गेलो, तर दिल्लीमध्ये मी स्थायिक झालो. त्या ठिकाणी त्यांच्यासोबत काम करण्याचा मला खूप सुंदर योग आला. समाजाच्या वेगवेगळ्या प्रवाहामधून लोकांसोबत बोलण्याची संधी मला मिळाली. पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संवाद साधण्याचा संधी मिळाली आणि सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचं खातं असल्यामुळे समाजाचं कसं काय भलं करता येईल, समाजाच्या कल्याणकारी योजना कशा लोकांपर्यंत पोहोचवता येईल किंवा लोकांना कसा लाभ देता येईल आणि कशा पद्धतीने आपल्या लोकांना त्या ठिकाणी संघर्षातून वाचवता येईल, यासाठी मी आठवले साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये काम केलं. आणि आज महाराष्ट्र शासनाने हे सर्व पाहून माझ्यावरती जबाबदारी दिली की 2012मध्ये राज्याचं युवा धोरण तयार झालं होतं आणि त्या धोरणामध्ये आता बदल झाला पाहिजे. यासाठी 2025मध्ये हे धोरण सुधारित करण्याकरिता आता त्या धोरणाच्या समितीमध्ये मला विशेष निमंत्रित सदस्य म्हणून त्या ठिकाणी घेण्यात आलं. या समिती हाय पॉवर समिती आहे. या समितीचा अध्यक्ष जो आहे केंद्रीय राज्याचा क्रीडा व युवक कल्याण मंत्री हा असतो आणि मॉनिटरिंग जे आहे ते मुख्यमंत्री महोदयांचं असतं. आणि पहिल्याच बैठकीमध्ये मी युवकांच्या कल्याणकारी योजनांचा एक ड्राफ्ट आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी सोपवलेला आहे. ही एक छोटीशी सुरुवात होती की ज्या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी मिळत नव्हती, आज त्या व्यवस्थेमध्ये आम्ही जवळून लोकांना पाहतोय. मी ज्या समितीमध्ये त्या ठिकाणी 22 आमदार आहेत. 22 आमदारांमध्ये आम्ही 4 ते 6 लोक बाहेरची आहोत, परंतु आमच्या ज्ञानाचा आणि विद्वत्तेमुळेच आम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. मला हे सर्व करत असताना मी युवक चळवळीमध्ये काम करत होतो आणि 2010चा प्रसंग मला आठवतो. दूरदर्शन मी राष्ट्रीय युवक पुरस्कार हा नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून देण्यात येत होतो. तर ज्योतिताई मोहिते त्या ठिकाणी जिल्ह्याच्या नेहरू युवा केंद्राच्या डायरेक्टर होत्या, संचालिका होत्या. तर त्यांनी मला प्रस्ताव करायला सांगितलं की मनीष तू या पुरस्कारासाठी अर्ज कर. तर आम्ही एक काय म्हणावं की सिम्प्लिसिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुरस्कारासाठी अर्ज केला. आणि मला तर माहीत नव्हतं, कारण आमचं घर विलासनगरमध्ये, अमरनगर महेंद्र कॉलनीमध्ये, आणि सिलेक्शन झाल्याचं पत्र अमरावतीच्या डाकघरामध्ये पडलं राहिलं. मला ते माहीतच पडलं नाही आणि त्या पोस्टमनने पण घरापर्यंत पत्र आणून दिलं नाही. टीव्हीवरती 7च्या बातम्या लागल्या सह्याद्रीवरती. त्या ठिकाणी दिसलं की अमरावतीच्या एका तरुणाला त्या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. फोन त्यावेळेस मोबाईल नव्हते, टेलिफोन होते. मग मला घरी येऊन पोलीसवाले जे असतात त्यांनी मेसेज दिला की तुम्हाला असा असा पुरस्कार मिळाला आहे. मग ज्योतिताई मोहितेने संपर्क केला आणि आता आपल्याला कसं दिल्लीला पोचता येईल, राष्ट्रपतींचा कार्यक्रम ठरलेला आहे, तुला त्या पुरस्कारासाठी जावं लागेल. काही समजत नव्हतं, कशी व्यवस्था आहे आम्हाला काही लक्षात नव्हतं. परंतु त्या काळामध्ये आयुष्यामध्ये पहिल्यांदा, मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, आयुष्यामध्ये पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसण्याचं सौभाग्य बाबासाहेबांच्या कृपेनं मला 2010मध्ये मिळालं. विमानाने त्या ठिकाणी मी अमरावतीहून दिल्लीला 1 तास 10 मिनिटामध्ये गेलो. जीवनाचा पहिला प्रसंग. आणि त्या ठिकाणी मी बाबासाहेबांना थँक्यू म्हटलं की बाबासाहेब तुमच्यामुळे मला सिद्ध झालं की आज मला एका छोट्याशा पोराला अमरावतीहून दिल्लीपर्यंत जाता आलं. थेट मी राष्ट्रपती भवन कार्यक्रमाच्या 2 तास पहिले पोचलो आणि मला तिथे एंट्री मिळाली. मी तो अवॉर्ड स्वीकारला आणि तो अवॉर्ड स्वीकारल्यानंतर मी पुरस्कारांच्या क्षेत्रामध्ये देखील मागं पाहिल्याने मला 16 इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत, मला 80 नॅशनल अवॉर्ड्स आहेत, मला 126 राज्य पुरस्कार आहेत, जिल्हा पुरस्कार तो 400 ते 500 मला पुरस्कार त्या ठिकाणी सन्मानपत्र प्राप्त झाले आहेत. परंतु हे करत असताना आम्ही समाजाच्या मुख्य धारेला कधी सोडलं नाही. बाबासाहेबांचा विचार कधी मी डगमगू दिला नाही. मी चायनामध्ये गेलो. चायनामध्ये युथ डेलिगेशनमध्ये 2014ला आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये देशभरातील 100 युवकांना त्या ठिकाणी चायनामध्ये जाऊन 20 दिवस राहण्याचा योग प्राप्त झाला. त्यामध्ये मला देखील येता आलं. सर्वात लांब पल्ल्याची फ्लाईटमध्ये कधी केलीच नव्हती. मी 1 तास 10 मिनिटाच्या फ्लाईटमध्ये बसलो, परंतु 12 तास सलग फ्लाईटमध्ये बसून मी चायनामध्ये गेलो. आणि चायनामध्ये गेल्यानंतर मी एका विद्यापीठामध्ये पाहिलं की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी आहे. मी तिथल्या प्राध्यापकाला विचारलं, आणि ते डिपार्टमेंट होतं सोशलॉजीचं. मी त्यांना आपल्या चायनीज भाषेमध्ये, आमच्यासोबत ट्रान्सलेटर एक पोरगी होती, तिला मी विचारलं की सर ये ऐसा कैसा आपने बाबासाहेब का फोटो या लगाया. तर त्यांनी मला उत्तर दिलं की सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉट लिमिटेड फॉर इंडिया,
हा माणूस भारतापुरतं सीमित नाही, तर हा समाज क्रांतीचा विश्वप्रणेता आहे. म्हणजे यांनी जी रिव्होल्युशनरी क्रांती मांडली आहे ती भारतापुरतं नाही मांडली तर पूर्ण विश्वाकरिता मांडली आहे. हे वाक्य त्या ठिकाणी मी त्या माणसाच्या माध्यमातून ऐकलं आणि लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर हे फार खतरनाक आणि फार वैचारिक असलेलं खाद्य आहे. मी कोलंबिया विद्यापीठामध्ये गेलो. कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारात जेव्हा प्रवेश घेतला आणि तिथल्या मातीला मी माझ्या माझ्याजवळ फोटोग्राफ्स अजूनही आहेत, तिथल्या मातीला माझ्या डोक्यावरती लावलं, कारण त्या प्रवेशद्वारावरती बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं होतं. आणि ते का दिलं तर कोलंबिया विद्यापीठातील सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून त्यांच्या गौरवाच्या आणि त्यांच्या स्मरणार्थ इथल्या सिनेटने निर्णय घेतला की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला देतोय. हे आणि त्या रेसमध्ये 50 लोक होते, म्हणजे अब्राहम लिंकन सारखी मोठी माणसं, थिंकर्स होती, समाजसुधारक होती, परंतु सर्वात पहिलं नाव बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी आलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या विचाराला आम्ही त्या ठिकाणी नतमस्तक झालो की म्हणजे एवढ्या कठीण प्रसंगामध्ये, ज्या काळामध्ये फ्लाईट्स नव्हत्या, अशाही प्रसंगामध्ये बाबासाहेब आंबेडकर विदेशामध्ये जाऊन डिग्री घेत आहेत आणि भारतासाठी काम करतात. ही आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे आणि आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे की आम्ही त्या समुदायामध्ये जन्म घेतला ज्या समुदायानं बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका व्यक्तीने खऱ्या अर्थानं संविधान लिहून या देशाला एक संदेश दिला समतेचा, स्वातंत्र्याचा, न्याय आणि बंधुतेचा. आज कोणत्याही देशामध्ये गेलं तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्राऊडली अनाऊन्स करतात, म्हणजे सन्मानाने त्या ठिकाणी भारताच्या संविधानाबद्दल बोलतात. अमेरिकेच्या सिनेटमध्ये मी प्रसंग आपल्याला सांगतो. कॉन्स्टिट्यूशनवरती चर्चा सुरू होती आणि त्या कॉन्स्टिट्यूशनच्या चर्चेवर सुरू असताना एका माणसाने, एका अमेरिकेच्या विद्वान माणसाने तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या रेफरल कॉन्स्टिट्यूशनवरती एक फिलॉसॉफी त्या ठिकाणी मांडली, जी तिथल्या सिनेट अकॅडमिक काउन्सिलने त्या ठिकाणी स्वीकार केली. हे सर्व असताना मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देखील भेटत गेल्या. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एकदा मी राज्यपालांच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125वी जयंतीनिमित्त भाषण देत होतो. राज्यपाल महोदय त्या ठिकाणी भगतसिंग कोश्यारीजी बसले होते. ये बच्चा कहाँ से है, पहिला प्रश्न त्यांनी विचारला. तर कार्यक्रम झाल्यावर त्यांनी मला त्यांच्या प्रोटोकॉल ऑफिसरला सांगितलं की तुम्हाला गव्हर्नर साहेबांनी बोलवलंय. मैं बोला सर मैं ऐसा ऐसा काम करता हूँ, मुझे नेशनल अवार्ड मिला. अरे तुम यहाँ क्या कर रहे हो, आपको मैं अमरावती विद्यापीठ में भेज रहा हूँ, वहाँ जाके अच्छा काम करो. मला माहीत नव्हतं ना माझा बायोडाटा ना माझं काही, परंतु दुसऱ्या दिवशी मला कळलं की राज्यपाल मी सिनेट सदस्य म्हणून अमरावती विद्यापीठामध्ये मला जबाबदारी मिळाली. कुलगुरूंनी मला अभिनंदन केलं आणि मी पहिल्याच सिनेटमध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय मांडले. आपणाला सांगताना मला अभिमान देखील वाटतो आणि मला त्या ठिकाणी सांगताना आनंद देखील होतो की अमरावती विद्यापीठामध्ये अकॅडमिक सेक्शनमध्ये BA BSc BCom करता आता NAP आलाय, NAP मध्ये देखील ती सुविधा आहे. मी त्या ठिकाणी पर्यावरण हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात येत होता कंपल्सरी, जो 50 मार्कासाठी BA BCom BScच्या विद्यार्थ्यांना. मी सिनेटमध्ये आणि कुलगुरू महोदयांना प्रश्न केला की सर पर्यावरण तर विषय आहेच, आमच्यासाठी पर्यावरण महत्वाचा आहे, परंतु त्यासोबत इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा विषय देखील आपण विद्यार्थ्यांना एक तोंड ओळख म्हणून, संविधान कसं तयार झालं, कोणत्या डिबेट झाल्या, कोणत्या तारखेला संविधानाचं गठन झालं, ही माहिती त्या ठिकाणी असावी. पण तुम्हाला कुलगुरूंनी प्रश्न केला की हे का असावं. सर मी म्हटलं तुम्ही एज्युकेशन देऊन काहीही तयार करा, परंतु बाबासाहेबांनी म्हटलंय की एक मेकॅनिझम तुम्हाला स्टुडंट विंगच्या माध्यमातून या भारताच्या संविधानाला इम्प्लिमेंट करण्याकरता तयार करावं लागेल. म्हणून मी त्या ठिकाणी त्या सभेमध्ये प्रस्ताव मांडला की भारताचं संविधान हा ऑप्शनल विषय पर्यावरणासोबत असला पाहिजे. आज तुम्ही जर विद्यापीठामध्ये पाहिलं, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणासोबत भारताचं संविधान हा देखील त्या ठिकाणी विषय घेता येतो आणि आपलं एज्युकेशन पूर्ण करता येतो. हे करण्याचं मेन साधन आणि सांगण्याचा उद्देश हाच की ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी संघर्ष केला, आपल्यासाठी कधी न पाहता दुसऱ्यासाठी सदैव विचार केला, त्या माणसाचं जे कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आहेत ते देखील विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन केला पाहिजे, त्याचं नॉलेज असलं पाहिजे. यासाठी आपण हे सर्व मी त्या ठिकाणी करतोय. आणि कधी आम्हाला म्हणजे मला तर असं वाटत नाही की मी किती दिवस झाला सिनेमा नाही पाहिला. म्हणजे पुस्तकांच्या सानिध्यात ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर राहिले, वाचनाची आवड, आणि मला रोज रात्री 2 पान वाचल्याशिवाय झोप येत नाही. मी कुठेही असलो, फ्लाईटमध्ये जरी असलो, 2 पान मला पुस्तकाची वाचावं लागतात, तेव्हा मला चांगली झोप येते. हे केवळ मला बाबासाहेबांच्या जीवन संघर्षातून घडलं की ज्ञान हे तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही ते ग्रास्प करत राहा आणि ते घेत राहा. ते जर तुम्ही घेत राहिलं, आणि मला आदर्श अजून एका माणसाचा आहे, अब्दुल कलाम साहेबांचं मी जीवनचरित्र अग्निपंख नावाचं पुस्तक वाचलं. पुस्तक वाचल्यावर मी रात्रभर झोपलो नाही आणि मी पाहिलं की एक राष्ट्रपती असलेला माणूस
जेव्हा राष्ट्रपती भवनामध्ये जातो तेव्हा तो 2 बॅग घेऊन जातो आणि राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यावरती बाहेर आल्यावरती 2च बॅग घेऊन येतो. मी आणि तो प्रसंग एका पत्रकारांनी कलाम साहेबांना विचारला की सर आप तो देश के राष्ट्रपति रह चुके, आपको तो बहुत गिफ्ट्स मिले होंगे, आपको तो बहुत कुछ मिला है. तर अब्दुल कलाम साहेबांनी हसून ते बॅग उघडली. बॅग उघडल्यावर त्यामध्ये काय असावं, त्यामध्ये त्यांचा एक पद्मश्री असावा, त्यांचा एक पद्मभूषण असावा, भारतरत्न असावं आणि 50 विद्यापीठाने दिलेल्या PhDच्या डिलीटच्या डिग्र्या असाव्या आणि 4 ड्रेस त्यांच्याकडे होते. 2 ड्रेस इस्रोने स्पॉन्सर केले होते आणि 2 ड्रेस त्यांच्या बहिणीने त्यांना गिफ्ट दिले होते. एवढंच घेऊन तो माणूस बाहेर येतो. मी त्या माणसाला सॅल्यूट केलं की देशाचा राष्ट्रपती झाल्यावर देखील किती मोठं व्हिजन ठेवून काम करणारा माणूस आहे. आणि एक प्रसंग अजून कलाम साहेबांचा आहे की म्हणजे युनिटी कशी असते, जेव्हा त्यांचा तो सायंटिस्ट इस्रोमध्ये सायंटिस्ट असताना प्रयोग फसल्यावर त्यांनी म्हणजे त्यांना सिनियर विचारतील या भावनेने त्यांचे सर्व लोक आता घाबरले होते, परंतु कलाम साहेबांनी ती सर्व जबाबदारी आपल्यावरती घेतली. सीनियर्सला सांगितलं की सर मैं इस नुकसान का जिम्मेदार हूं, मैं इस हुई घटना का जिम्मेदार हूं. त्यांनी आपल्यावरती घेतलं. म्हणजे कलिगला कसं त्यांनी आपल्या संघटन शक्तीच्या माध्यमातून एक जवळ केलं, म्हणून ते देखील इन्स्पिरेशनल एक आयडियल माणूस माझ्यासमोर होता. विवेकानंदजींचं मला देखील खूप आदर्श वाटायचं की युवकांचे 12 ऑगस्ट हा दिवस जो आहे युवकांसाठी आपण साजरा करतो, 12 जानेवारी हा दिवस. तर विवेकानंद काय हे मी वाचलं. विवेकानंदांचे वेगळे पैलू आहेत आणि मला एक प्रसंग त्यांचा आठवतो की विवेकानंद एका विद्यापीठामध्ये भाषण देत होते. म्हणजे एक अवाढव्य असणारा भगवा वस्त्रामधला तरुण, कॉलेजमध्ये असणारे सर्व तरुण तरुणी त्यांच्या समोर विवेकानंदजी भाषण देत आहे. एक पोरगी विवेकानंदजींना पाहते आणि म्हणते की विवेकानंद हा खूप सुंदर आणि खूप तरुण असा पोरगा आहे, याला आपण म्हणजे हा आपल्या मनामध्ये बसलाय. भाषण संपल्यावरती विवेकानंदांचं लक्ष त्या पोरीकडे होतं आणि विवेकानंदने स्वतःहून विचारलं की मैडम आपको मेरे से क्या चाहिए, आप मैं देख रहा हूँ कि आप मुझे देख रहे हैं, मुझे घूर रहे हैं, आप मेरे से क्या चाहते हैं. तर विवेकानंदजींना त्या ठिकाणी त्या पोरीने म्हटलं की विवेकानंद जी मुझे आपसे एक आपके जैसा सुंदर सुसंस्कृत सुशील पुत्र चाहिए. तर त्या ठिकाणी विवेकानंदजी हसले आणि त्या पोरीला म्हटले की आपने मुझे तो अलग ही क्वेश्चन किया है, ये तो मुझे अपेक्षा भी नहीं था, और मेरे में ऐसा क्या है कि जो आप मेरे से पुत्र चाह रही है. तो बोले आप जैसे विद्वत्ता, आप जैसा तेजस्वी जो काम है, आप जैसी जो ज्ञान है वो मैं मेरे पुत्र में देखना चाहती हूँ. शेवटी त्या बाईला, त्या तरुणीला विवेकानंद जी हसून सांगतात आप मुझ में ही अपने पुत्र को देखो और मैं आपको अपनी माता के रूप में देखता हूँ, वो स्वप्न आप पूरा कीजिए. तर त्या ठिकाणी त्या बाईला देखील वाटलं की एवढा त्याग असणारा माणूस आज स्वतःला, आणि तीच बाई विवेकानंदांची एक खरी शिष्य म्हणून त्यांच्यासोबत जीवनभर संघर्ष करते, सेवा करते. हा देखील आदर्श आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवून काम केलं. आणि माझ्या तरुण मंडळीला आव्हान आहे, जेवढी या चॅनलच्या माध्यमातून युवा मंडळी, तरुण मंडळी पाहत आहेत, त्यांना आव्हान आहे की व्यसन हे माणसाला संपवणार आहे, तुम्हाला व्यभिचार हा संपवणार आहे. कुठल्याही गोष्टीचा तुम्ही अतिरेक केला तर तुम्हाला त्या ठिकाणी आपलं तारुण्य संपवतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखं विजन असणारं तारुण्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. तुमच्यामध्ये असणारी ताकद तुम्ही ओळखली पाहिजे. तुमच्यामध्ये असणारा भगवान बुद्धाचा स्वचा धम्म तुम्ही जाणला पाहिजे. अरे अत्तदीपव स्वयंप्रकाशित व्हा हे आम्हाला सांगितलं गेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्यामधला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शोधला पाहिजे, भगवान बुद्धांचा विचार शोधला पाहिजे, असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. म्हणूनच त्या दिशेने आम्ही प्रयत्न करतोय. सरांनी इतकं छान आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांचा एक जीवन प्रवास किती एक प्रभावशाली असू शकतो हे आपल्याला सरांकडून नक्कीच कळलं आहे की बालपणापासून इतक्या खडतर परिस्थितीमधून सुद्धा शिक्षण कसं घ्यायचं, शिक्षण घेता घेता समाजासाठी कार्य कसं करायचं आणि स्वतःची तशी समाजाची प्रगती कशी करून घ्यायची हे आपल्याला सरांच्या जीवन प्रवासावरून नक्कीच कळते. हा तर आपला सरांना आपण त्यांचं शिक्षण, त्यांचं कार्य याच्याबद्दल आपण पूर्ण आतापर्यंतचे आपल्या गप्पा चाललेल्या आहेत. सर आता मला तुमचा एक पर्सनल म्हणजे एक थोडासा खाजगी प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या कुटुंबात कोण कोण असतं. आणि माझ्या कुटुंबामध्ये आई वडील कोरोनाच्या वेव्हमध्ये बुद्ध मार्गाला निघून गेले. पत्नी असते ती व्यवसायाने डॉक्टर आहे. 2 मुलं मला आहेत. एक मोठा मुलगा सैनिक शाळेमध्ये शिकतोय, एक लहान अजून 2 वर्षाचा आहे.
तर माझी पत्नी देखील खूप म्हणजे असं म्हणावं की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी, कधीही मला न टोकणारी आणि माझ्या कार्यामध्ये मला सार्थपणे साथ देणारी, रमाईच्या विचारावर पाऊल ठेवणारी अशी पत्नी मला त्या ठिकाणी मिळाली. आणि तिला माहीत होतं की, आणि मी लग्नाच्या पहिलेच त्या ठिकाणी बैठक घेत असताना मी जेव्हा संबंध होत होता तेव्हा मी बाजूला येऊन त्या पोरीला सांगितलं लग्न व्हायच्या पूर्वीच की पहा, माझं असं आयुष्य आहे, मला समाज प्रबोधनाची आवड आहे, मला व्यसन कुठलंच नाही, परंतु मला व्यसन आहे समाजाच्या प्रती, बाबासाहेबांच्या प्रती आणि ज्या पद्धतीनं आपलं देणं समाजाच्या प्रती आहे ते देण्याची जी भूमिका आहे ती माझ्या मनामध्ये आहे. मी कदाचित एक वेळा परिवाराचा विचार कमी करेल पण बाबासाहेबांचा विचार जास्त करेल. यासाठी कधी कम्पॅरेटिव्ह करू नये किंवा त्यामध्ये कधी स्पर्धा ठेवू नये म्हणून मी तशा भूमिकेतून हा संबंध केला. आणि आजतागत अशा भूमिकेतून आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मी दिल्लीमध्ये काम पाहतो, कारण माझं दिल्लीमध्ये काम करण्याकरिता मला टाईम नसतो. कधी मी बाहेर राज्यात असतो, कधी पार्लमेंटचं सेशन असते, कधी मला ऑफिसमध्ये थांबावं लागते, कधी मिनिस्टरच्या सोबत जावं लागते. तर ही सर्व धावपळीच्या आयुष्यामध्ये पत्नीने कधी साथ सोडली नाही. ती सदैव परिवाराच्या पाठीशी राहिली आणि हे सर्व आईवडिलांच्या पुण्याईमुळे झालेलं आहे हे निश्चितच आहे. कारण ते जर नसते तर मी हे सर्व करू शकलो नसतो. त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचे विचार माझ्या पाठीशी सदैव ठेवत होते. संघर्षाच्या प्रत्येक ताकदीमध्ये त्यांनी मला धीर देण्याचं काम केलं. अनेकदा मी खचलो, अनेकदा मी रडलो, अनेकदा मी खूप संघर्षमय झालो. याही परिस्थितीमध्ये त्यांनी मला सांभाळलं. आणि आज जे काही मी मोठ्या पदावर जरी काम करत असलो परंतु जमिनीवरची पहिली पायरी अजून देखील मी विसरलो नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, महाकवी वामनदादा कर्डक यांच्याबद्दलचं प्रबोधन झालं पाहिजे. आमची तरुण मंडळी खऱ्या अर्थानं या व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या गर्तेतून बाहेर आली पाहिजे. बाबासाहेबांचं खरं प्रबोधन वाचलं पाहिजे. महाकवी वामनदादा कर्डकांच्या कविता वाचल्या पाहिजे. त्यांच्या एकेका कवितेतून प्रबोधनाची पूर्ण लाट येत होती. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या अण्णाभाऊ साठेंना देखील आपण त्या ठिकाणी वंदलं पाहिजे. म्हणजे फकीरा नावाच्या कादंबरीवर चित्रपट निघतो आणि चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन त्यांना पुरस्कार देतं. ही फार मोठी सौभाग्याची गोष्ट. आणि 1.5 दिवस अण्णाभाऊ साठे शाळा शिकल्या. एज्युकेशनचं कुठलं, म्हणजे मला तर असा त्यांचा इतिहास वाचत असताना लक्षात आलं, त्यांना जेव्हा ते साहित्य किंवा काव्य सुचायचं तेव्हा त्यांच्याकडे पेन आणि कागद नसायचा. तेव्हा ते आपला कोळसा घ्यायचे आणि आपल्या शरीरावर, मांडीवर, हातावरती ते काव्य, ते साहित्य लिहून घ्यायचे. नंतर ते पेनाने, कारण त्यांना माहिती आहे ते विसरलं जाईल म्हणून ते उतरवत होते आणि मग तशा प्रकारच्या साहित्याची जळण ते करत होते. प्रबोधनाची लाट अशा पद्धतीनं आपल्या तरुणांमध्ये आली पाहिजे, हा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. नक्कीच सर. सरांनी जसं सांगितलं की त्यांच्या परिवारामध्ये त्यांना 2 मुलं आहेत आणि त्यांची पत्नी ही डॉक्टर आहेत. पत्नीचा खूप त्यांना सहकार्य मिळतं. तर नक्कीच सर जसं आता तुमच्यासोबत बोलताना आम्हाला कळलं की तुम्हाला वाचनाची खूप आवड आहे. तर असे कोणते पुस्तकं आहेत जे आजच्या युवकांना तुम्ही सजेस्ट कराल किंवा त्यांना सांगाल की त्यांनी ही पुस्तकं वाचायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या एक मानसिकतेमध्ये फरक पडेल? सुंदर प्रश्न विचारला. कारण आता मी जशा पद्धतीने बोललो की फेसबुक, व्हॉट्सअप आणि त्या सर्व गोष्टी रीलच्या माध्यमातून हे कंटेंट क्रिएट केलं जातं, हे तात्पुरतं असतं. परंतु पुस्तकाच्या माध्यमातून वाचलेलं हे मनाच्या कांगोऱ्यामध्ये परमनंट आलेलं असतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं तेवढे साहित्य आमच्या तरुणांनी वाचलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंची प्रत्येक कादंबरी तिथे वाचलीच पाहिजे. त्या ठिकाणी महाकवी वामनदादा कर्डकांचं साहित्य वाचलंच पाहिजे. गाडगे महाराजांचं जीवनचरित्र वाचलं पाहिजे. ज्या पद्धतीने गाडगे महाराजांनी काम केलं, म्हणजे समाजाच्या प्रत्येक घटकासाठी ज्या पद्धतीनं गाडगे महाराज समाजाच्या विरोधात येऊन बाहेर आले, म्हणजे त्या काळामध्ये विधवा प्रथा, हुंडा प्रथा याबद्दल बोलणारे गाडगे महाराज आपण वाचलं पाहिजे. आणि ही जी महात्मा फुलेंनी किंवा सावित्रीबाई फुलेंनी महिला शिक्षणाची चळवळ सुरू केली ते देखील आपण पाहिली पाहिजे. पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा आमच्या सावित्रीबाई फुले काढतायत. म्हणजे लोक म्हणतात की आणि महात्मा फुले जर प्रबोधनाचं काम जर नसतं केलं तर समाजाची काय अवस्था झाली असती, हे देखील आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने ज्या ज्या महामानवांनी एक मोठं काम या समाजामध्ये केलं आहे त्यांचं जीवनचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. आणि आपले आयडल कोण असले पाहिजे? आपले आयडल सलमान खान कधीच होऊ शकत नाही. आपले आयडल आमिर खान कधीच होऊ शकत नाही. आपली आयडल मुलींची कतरिना कैफ कधीच होऊ शकत नाही. आपले आयडल सावित्रीबाई फुले असायलाच पाहिजे. आपले आयडल बाबासाहेब आंबेडकर असायला पाहिजे.
आपल्या आयडियल छत्रपती शिवाजी महाराज असायला पाहिजे. मी रशियामध्ये गेलो, रशियाच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये आर्मर डिपार्टमेंट असं समुद्री विभागाचं विभाग होतो. त्या विभागाच्या डिपार्टमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मी पाहिला. तिथल्या HODला प्रश्न विचारला की सर छत्रपती शिवाजी महाराजांचं काय योगदान. त्यांनी म्हटलं की आरमाराची जी सुरुवात जी आहे किंवा आरमारी सागरी लढाईची सुरुवात जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली आहे. हे टेक्निकल ज्ञान जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना होतं, म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी तशा पद्धतीनं गणतो. म्हणून हे देखील आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आजच्या तरुणांनी की ही आदर्श पुरुष आपल्यासाठी कधीही खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला मार्ग देणारी आहे, कलाटणी देणारी आहे आणि आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं प्रबोधित करणारी आहे. फारच छान सरांनी सांगितलेलं आहे की जे महान व्यक्तिमत्व आहेत त्यांचे जीवनचरित्र युवकांनी वाचले पाहिजे आणि त्यांना समजून घेणं खूप आवश्यक आहे. सरांना मला आता हा महत्त्वाचा एक प्रश्न विचारायचा आहे की सर, जसं तुम्ही आम्हाला सांगितलं आहे की बाबासाहेबांना जगामध्ये इतकं ओळखल्या जातं किंवा त्यांचे विचार आता अजूनही जगामध्ये प्रोत्साहन देतात लोकांना. तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला कधी असं जाणवतं का, म्हणजे एक माझ्या मनात असा प्रश्न येतो की भारतीय समाजाद्वारे बाबासाहेबांना जेवढं नजरे आड ठेवण्यात आलं आहे तेवढंच जगामध्ये त्यांना मान्य केल्या गेलेलं आहे. 100%. तर आपल्या इथे एक मला असं वाटतं की एक विशिष्ट समुदायाकरिता आपण बाबासाहेबांना ठेवलं आहे. पण बाबासाहेबांचे जे विचार आहेत, जी त्यांची अभिव्यक्ती आहे ही भारतीय समाजाला, म्हणजे त्यामध्ये जातीचं बंधन नको, त्यामध्ये कोणत्या रिलिजनचं बंधन नको, तर असे बाबासाहेब आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आपला प्रश्न सुंदर आहे आणि काळाची गरज देखील आहे. का बाबासाहेब आंबेडकरांना केवळ चाकुरीबद्ध सीमित विचारांमध्ये गुंतवून न ठेवता, आणि बाबासाहेब तसे न गुंतणारे व्यक्तिमत्व आहे. तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक घटकासाठी, प्रत्येक विषयासाठी, प्रत्येक जे काम करणारं त्यांना ज्ञान आहे त्या ज्ञानाचा पर्टिक्युलर त्यांनी प्रत्येक ठिकाणी वापर केलेला आहे. म्हणजे इव्हन ब्रिटिश शासनामध्ये, ब्रिटिश कालखंडामध्ये जेव्हा ते काम करत होते तेव्हा ब्रिटिशांची वेगळी चलन व्यवस्था होती. त्यांना माहीत आहे की जेव्हा भारतामध्ये आपण ब्रिटिश काम करतायत तर इथली करन्सी व्यवस्था, इथल्या पैशाचा व्यवहार देखील करण्याकरता त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कन्सेप्ट त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाच्या ग्रंथातून ती बाहेर आली आहे. तर हे सर्व जे योगदान कॉन्स्टिट्यूशन तर पूर्ण सर्वसमावेशक आहेत. म्हणजे ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, जैन असेल, शीख असेल, ईसाई असेल, पारसी असेल, या सर्व समुदायाच्या लोकांना त्या ठिकाणी एकत्रित करून काम करण्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी जे धाडस दाखवलं. आपल्याला एक उदाहरण सांगेल की पंजाबराव देशमुखांना ओबीसी बद्दल बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये काय लिहिलेले पुस्तकामध्ये लिहिलं आहे. बाबासाहेब आपल्या भाषणांमध्ये लिहित आहेत की एक दिवस पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी हाच प्रश्न घेऊन जात आहेत की ओबीसीसाठी बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही टाकलं आहे का. बाबासाहेब आंबेडकरांना पंजाबरावजींचा चेहरा पाहिल्यावर लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे आणि पंजाबरावजींच्या मनामध्ये ओबीसीबद्दलची काही भावना असेल ते मला विचारू इच्छितात, असं त्यांना बाबासाहेबांना भनक लागली असेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकर कॉन्स्टिट्यूशनचं तेच कलम त्या ठिकाणी लिहित होते आणि सहज बाबासाहेब आंबेडकरांनी पंजाबराव देशमुखांना आपल्या त्या ठिकाणी त्या संविधान लिहिण्याच्या त्या चेअरच्या ठिकाणी बसवलं आणि मी जरा चहा करून येतो, तुम्ही या संविधानाला चाळा. तर तेव्हा जेव्हा लक्षात आलं पंजाबराव देशमुखांना की माझ्या मनात तर एक शंका होती, परंतु शंकेचं समाधान बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलेच केलं आहे. तर त्या ठिकाणी पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यामधून अश्रू येतात की खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांना शेतकऱ्यांबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. म्हणजे भाकरा नांगल धरण जेव्हा तयार झालं तेव्हा पहिले कुदळ मारणारे बाबासाहेब आंबेडकर होते. आणि हे जर आहेच आहे त्याच्याही पलीकडे जाऊन आपण महिला, म्हणजे मला अभिमान आहे की आपण एक चांगली वृत्त निवेदिका म्हणून काम करतात, परंतु त्या काळामध्ये एक महिला गरोदर अवस्थेमध्ये त्या डॅमवरती, भाकरा नांगल धरणावरती काम करत होती. तर बाबासाहेब आंबेडकरांना दिसलं की एवढी यातना आणि वेदना सहन करून ती बाई त्या ठिकाणी काम करत आहे. तर त्या ठेकेदाराला, त्या कॉन्ट्रॅक्टरला बाबासाहेबांनी बोलवलं आणि सांगितलं की या बाईला तुम्ही कामावर ठेवलंय, ठीक नाही, शरीर एकुलतीनुसार त्या बाईने आता विश्रांती केली पाहिजे. ही गोष्ट एक बाबासाहेबांनी हेरली आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये जी प्रसूती रजा आज महिलांना मिळते ती बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. तुम्हाला सुट्टी जे मिळते ते बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. महिलांसाठी त्या ठिकाणी जेवढ्याही व्यवस्था, म्हणजे
हिंदू कोड बिल जेव्हा पार्लमेंटमध्ये पडतो आणि बाबासाहेब आंबेडकर हिंदू स्त्रियांसाठी किंवा इतर समुदायाच्या स्त्रियांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर ठरवतात की मला हे कायदेमंत्रीपद नको आहे आणि ज्या पद्धतीने महिलांवरती या ठिकाणी अत्याचार होत आहेत त्यांच्याबद्दल मी काही सांगण्याचा प्रयत्न करतो, मांडण्याचा प्रयत्न करतो. तर अशा व्यवस्थेला मी लाथ मारतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर सर्व घटकांसाठी काम करणारं एक मेकॅनिझम आहे. आणि नुसतं इंडियापुरतंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांवरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील संशोधन होतं. त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल त्या ठिकाणी अभ्यास केला जातो, त्यांच्या जीवनचरित्राबद्दल त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. हे सर्व जे चित्र आहे म्हणजे 127 ते 34 देश बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतायत. हे मोठं म्हणजे इंडियामध्ये तर भारतामध्ये होतंच, परंतु भारताच्या बाहेर देखील बाबासाहेब आंबेडकरांची ख्याती ही मोठी आहे. आणि भारतातल्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना सर्व अँगलने समजून घेतलं पाहिजे. मग कोणता समुदाय असेल, कोणता जात असेल, धर्म असेल, लिंग असेल, अशा प्रकारची भेदभावाची त्या ठिकाणी फळी न ठेवता बाबासाहेब आंबेडकरांनी मानव म्हणून म्हणजे एक अधिकार बाबासाहेबांनी दिला, तू कोणत्याही जाती धर्माचा राहो, राजा राहो, करोडपती राहो, काही राहो, तुला जो वोटचा अधिकार आहे, मताचा अधिकार आहे, या देशातल्या गरीब शोषित पीडित माणसाला देखील तो मताचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केला आहे. ही मोठी फडी जी आहे, ही गॅप जी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी भरून काढली. म्हणून तुम्हाला दिसत असेल जेव्हा मला तर त्या दिवशी बाबासाहेब पुन्हा आठवतात की ज्या दिवशी सलमान खान लाईनमध्ये लागतो, धीरूभाई अंबानीची मुलं अनिल अंबानी लाईनमध्ये लागतो आणि वोटिंगसाठी आपला मतदानाचा हक्क बजावतात. आणि या देशाचा गरीब मजूर देखील सलमान खान आमिर खानच्या पाठीशी उभा राहतो, अंबानीच्या पाठीशी उभा राहतो आणि तो देखील आपलं वोटर कार्ड घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावतो. ही इक्वलिटी बाबासाहेबांनी या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून ठेवली आहे. ती सामाजिक समता जी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना या देशातील महापुरुषाच्या अंगाने तर पाहतोच, परंतु एक लोकशाहीचा उदारमतवादी धोरणाचा महानेता म्हणून महामानव देखील बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात. ते खऱ्या अर्थानं तेवढं समर्पक आहे. नक्कीच बाबासाहेबांनी फक्त एका विशिष्ट समाजासाठी कार्य न करता भारतासाठी कार्य केलं आहे, भारतीयांसाठी कार्य केलेलं आहे. हे नक्कीच आपण लक्षात ठेवायला पाहिजे, कारण त्यांचं कार्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे. आपल्या भारतासारख्या विकसनशील देशाला जगाच्या समोर आणण्याकरिता नक्कीच त्यांचं एक महत्त्वपूर्ण कार्य ठरलेलं आहे. सर, मला आता तुम्हाला हे एक सध्याची जी सध्याच्या काळामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत, तर आपण न्यूज चॅनलमध्ये बघतो किंवा आपण पेपरमध्ये वाचतो, तर असं म्हटलं जात आहे की संविधान आपलं धोक्यामध्ये आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि ही कन्सेप्ट पूर्ण चुकीची आहे. ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे त्या संविधानाला या देशातील कोणतीही व्यवस्था, कोणताही पक्ष असो, कोणताही जाती धर्मातील माणूस असो बदलू शकत नाही, हात लावू शकत. व्यवस्था परिवर्तित करू शकतो, त्याकरता मेकॅनिझम आहे. त्या मेकॅनिझमनं त्या नियमानुसार त्या प्रक्रियेनुसार गेलं. फक्त बदल न करता त्यामध्ये सुझाव त्या ठिकाणी टाकता येतो. बदल या देशातली कोणतीही शक्ती करू शकत नाही. आणि ही बाबासाहेब आंबेडकरांची मोठी ताकद आहे. बाबासाहेबांचं कॉन्स्टिट्यूशन खऱ्या अर्थानं अपने आप में एक जिंदा शक्ती आहे, जी शक्ती या देशाच्या समतावादी विचाराला जिवंत ठेवते. या देशातल्या समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या चतुसूत्रीला ताकद देण्याचं, बळ देण्याचं काम करते. आज कुठला गरीबातला गरीब जर असेल, त्याला जर न्याय मागवायचा असेल तर भारताचं संविधान त्यासाठी लिहिलं आहे. चोरी झाली तर तुमच्या चोरीवरती कोणतं कलम असावं, बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी लिहून ठेवलंय. तुम्हाला जर सामाजिक द्वेष तुमच्यावरती होत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. तुमच्यावरती जर तुमच्यावरती पत्नीवर अन्याय करत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या विरुद्ध कायदा लिहून ठेवला आहे. ही सर्व जी शक्तिशाली आयुध आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी लोककल्याणाच्या भावनेतून लोकांनी कल्याणकारी जनतेच्या रूपात राहावं, म्हणजे या ठिकाणी जी काही व्यवस्था बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केली आहे, एका माणसाला स्वतंत्रपणे निसर्गाच्या नियमानुसार जगता यावं, ही व्यवस्था बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून. आणि एक मला असं दिसतंय की बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्स्टिट्यूशन ठेवा आणि भगवान बुद्ध आणि दंभ एकीकडे ठेवा, दोघांचाही सार एकच आहे. मी एका आपल्या मलेशियाच्या एका कॉन्फरन्समध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी एका फिलॉसॉफरने चांगलं त्याचं साम्य मांडलं आहे की ज्या पद्धतीनं भगवान बुद्ध आणि धम्म आहे त्या पद्धतीने इंडियन कॉन्स्टिट्यूशनला जर तुम्ही दोन्हीकडे पाहिलं तर त्यामध्ये देखील या ठिकाणी पंचशीलाचं पालन आहे, या ठिकाणी कायदे आहेत,
या ठिकाणी नियम आहेत, या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी आहे. म्हणजे दोघांमध्ये सिमिलरिटी ठेवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी एक बुद्धाचा मानवतावादी धम्म या लोकांना दिला. बाबासाहेब आंबेडकरांजवळ खूपसे ऑप्शन्स होते, परंतु बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म यासाठीच घेतला की मानवतेला आणि मानवाला जगण्यासाठी ज्या काही शक्ती किंवा जे काही संरक्षण लागते ते भगवान बुद्धच देऊ शकते. आणि या ठिकाणी भारताच्या संविधानामध्ये मानवी जीवनाला संरक्षण देण्याचं काम संविधानानं दिलं आहे. तो मग राजा असेल, रंक असेल, गरीब असेल किंवा मजदूर असेल, त्या सर्वांना कॉन्स्टिट्यूशननी एका संरक्षणामध्ये बांधलेलं आहे. नक्कीच सर. सरांनी आताच आपल्याला आपला मनातला एक प्रश्न होता की भारतीय संविधान धोक्यात आहे का, तर सरांनी त्याच्यावर खूपच अतिशय सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आताच थोड्या वेळापूर्वी आपलं एक जे बोलणं झालं होतं युवकांबद्दल, सरांची युवा धोरण समितीवर नेमणूक झालेली आहे. तर सर मला एक युवकांवर प्रश्न विचारावासा वाटतो की आजकाल जसं आपण आता सध्या आपल्या बोलण्यामध्ये झाल्यानुसार मुलं आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप याच्यामध्ये थोडेसे भरकटलेले आहेत. बरोबर. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आजचा युवक जो भरकटत चाललेला आहे, मग तो सोशल मीडियाच्या माध्यमातून का असेना किंवा वातावरण जे त्यांना आजूबाजूचं सामाजिक वातावरण जे भेटत आहे त्याच्या बाबतीत का असेना, तर त्या युवकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? कारण आज बघत आपल्याला असं लक्षात येतं की युवक व्यसनाधीन झालेला आहे, भरकटत चाललेला आहे, त्याचं विजनच क्लिअर नाही आहे की त्याला फ्युचर मध्ये काय करायचं आहे. तर मग अशा वेळेस तुम्ही काय मार्गदर्शन कराल? अगदी बरोबर बोलले आपण की ज्या पद्धतीने आपल्यासमोर जगण्याचे ध्येय नसतात, दिशाहीन आपण होतो, अशा पद्धतीची अवस्था आजच्या आमच्या तरुण मित्रांची झालेली आहे. तरुण मित्रांसमोर आदर्शच नाही आहे. मी मगाशी सांगितलं की ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांना घरातून प्रोजेक्ट केलं पाहिजे तसं आपण प्रोजेक्ट करत नाही. आज आईवडिलांना मुलांना फुरसत नाही आहे. व्हॉट्सअपच्या चॅट्स पाहण्यापासून किंवा फेसबुकमध्ये आपलं पोस्ट करण्यापासून किंवा रील बनवण्यापासून लोकांना आज त्या ठिकाणी टाईम भेटत नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा मेसेज लोकांना आपण सांगू शकत नाही आहे. सावित्रीबाई फुलेंचं योगदान आपण लोकांना सांगू शकत नाही. अण्णाभाऊ साठेंची शायरी आपण लोकांपर्यंत सांगू शकत नाही. या तरुणांना खऱ्या अर्थानं आपण तरुणांना शिव्या देतो, परंतु मी त्यांना शिवाय देणार नाही. कारण ज्या पद्धतीचं वातावरण, ज्या पद्धतीचं सजावट आम्ही समाजाने निर्माण करून दिलं आहे, तशा प्रकारचं प्रॉडक्ट बाहेर येत आहे. या समाजातली व्यवस्था जर या परिवर्तनवादी व्यवस्थेसोबत राहिली तर निश्चितच आमच्या तरुणांना त्या ठिकाणी काहीतरी एक चांगलं बौद्धिक खाद्य मिळेल आणि मग त्या दृष्टिकोनातून तो आपल्या जीवनाला पाहिल. परंतु तशा प्रकारचं खाद्य भेटत नाही. म्हणजे ज्या पद्धतीचं आपण बीज टाकतो आणि जमिनीतून झाड येतं, तशा प्रकारचं बीज आपण समाजामधून जे टाकतोय, जे चित्र पाहतोय की लगेच आपण उत्तर देतोय, लगेच त्याच्यावरती रिएक्शन देतोय, लगेच आपण उग्र होतोय, लगेच आपण त्याच्यावरती प्रश्नोत्तर करतोय, ही जी भूमिका आहे म्हणजे एक सामंजस्य किंवा एक वैचारिक किंवा वाचून जीवनाला परिवर्तन भेटलेली किंवा आपल्या डोळ्यासमोरचे आयडल्स आपण कोणते ठेवले आहेत हे देखील तपासणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने आमच्या तरुणांनी, आणि मी पहिले सांगितलं की व्यसन हे युवकांसाठी नाही आहे, व्यभिचार हा युवकांसाठी नाही आहे. म्हणजे परिवर्तनाच्या लाटेमध्ये तुम्हाला जर काम करायचं आणि स्वतःला जर सिद्ध करायचं, आणि आमचा युवा कॅपेबल आहे, मी पॉझिटिव्ह बोलतोय, मला भारतातल्या किंवा या विभागातल्या तरुणांवर फार मोठी अपेक्षा आहे. आणि अब्दुल कलाम साहेब आपल्या अग्निपंख नावाच्या पुस्तकाचं पहिलंच प्रकरण सुरू करतात. या देशाच्या विकसनशील शक्तीमध्ये जर सर्वात मोठाचा सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो युवा शक्तीचा आहे. आणि विधायक युवा शक्ती या देशाच्या परिवर्तनवादी व्यवस्थेमध्ये आपलं योगदान देत आहे असं ते म्हणतात. तर ते म्हणण्यामागचं कारण हेच आहे की ज्या पद्धतीनं युवा शक्तीला आपण मोडलं पाहिजे किंवा त्यांना संस्कारित केलं पाहिजे, ती करण्याची जबाबदारी समाजावर देखील आहे. पालकांनी देखील समजलं पाहिजे. पालकांनी देखील त्या प्रकारची आयडिओलॉजी, आपल्या जशा प्रकारचे चित्रपट तुम्ही पाहता तशा प्रकारचं तुम्ही आजची यंग पिढी जी आहे ते अंगीकार करण्याचा प्रयत्न करते. म्हणून तो चित्रपटच असा दाखवा की ज्याच्या माध्यमातून मुलांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळेल. ज्या पद्धतीने आमची तरुण पिढी व्यसनामध्ये, त्यांच्या हातामध्ये पुस्तक द्या, त्यांच्यामध्ये महापुरुषांच्या गोष्टी द्या, त्यांच्या हातामध्ये महापुरुषांच्या कथा कादंबऱ्या द्या, ते वाचण्याचं जे त्यांच्यामध्ये व्यासंग आहे तो निर्माण करण्याची जबाबदारी देखील पालकांची आहे. आणि निश्चितच समाजाचे घटक म्हणून आपण देखील त्याच्यामध्ये तेवढेच जबाबदार आहोत. ज्या पद्धतीने युवा पिढी भरकटत चालली, अमरावतीमध्ये आपण पाहता की खूपशी उदाहरणं झालेत. तर ही देखील
पालकांनी आणि समाजाने एक चिंतनीय बाब म्हणून लक्षात घेतली पाहिजे की आता परिवर्तनाच्या लाटेमध्ये आम्ही आमचे आयडल बदलले पाहिजे आणि आमच्या युवा पिढीला आम्ही ते मार्गदर्शक म्हणून समोर प्रोड्यूस केले पाहिजे. नक्कीच सरांनी जसं सांगितलं आहे की परिवारातून कुटुंबामधून जेव्हा पालकच व्यवस्थित मोबाईलवर व्हॉट्सअपवर अगर जर ते दिवसभर राहत असतील तर ते आपल्या मुलांना काय सांगणार, बरोबर. त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. पालकांनी मोबाईल घेतल्यापेक्षा एखादं चांगलं महापुरुषाचं पुस्तक जर हातात घेतलं तर आपसुकच त्यांची मुलं जे आहे ते वाचनाच्याकडे वळतील. सर, आपलं जे चॅनल आहे तथागत टीव्ही चॅनल, आता तुम्ही बघतच आहात की आम्ही समाजातीलच लोकांना समाजाच्या समोर आणतो आहे, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतो, त्यांच्याबद्दल आम्ही लोकांना सांगतो. तर आम्ही एक समाज परिवर्तनाचं एक छोटंसं कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे. तर त्या कार्याबद्दल आणि तथागत टीव्ही चॅनल बद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? माझ्या मुलाखतीच्या पहिल्याच याच्यामध्ये सांगितले ज्या पद्धतीनं म्हणजे टी व्ही हे प्रबोधनाचं साधन आहे असं महापुरुषांनी म्हटलेलं आहे. तर टी व्हीचं जो अँगल आहे तो आता बदलला आहे, परंतु या बदलत्या प्रवाहासोबतच तथागत टी व्ही चॅनलने आपली जी गरिमा आहे, वैचारिक संकल्पना आहे किंवा एक कमिटमेंट टू सोसायटी असं मी म्हणेल ते जिवंत ठेवलं आहे. आम्हाला म्हणजे कसं मेकअप करून आलेली बाई आणि एक साधी आलेली बाई असं मी कम्पॅरेटिव्ह करतो चॅनल्समध्ये. आज आमची तथागत टी व्हीमधली एक सुसंस्कृत असणारी बाई त्या ठिकाणी आपल्या समाजाप्रती, आपल्या मूल्यांप्रती, आपल्या संस्कृतीप्रती, आपल्या विचारांप्रती त्या ठिकाणी बोलताय. लक्षात घ्या, मेकअप हा फार काळ टिकत नसतो. म्हणून जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते चॅनलचं जे सौंदर्य आहे, मूल्यात्मक सौंदर्य आहे, व्हॅल्यू ॲडेड सौंदर्य आहे. ज्या विचारांनी आणि ज्या वारसांनी हे चॅनल काढलं आहे त्याकरता मी वानखडे सरांचं मनापासून अभिनंदन देखील करतो की या सर्व धकाधकीच्या युगामध्ये आपण हे टिकून ठेवलं. म्हणजे छोटं का असेना, परंतु आपण ते जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे. ते अनेक असं असतं की एक दिवा काफी असतो अंधारामध्ये आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी. त्या पद्धतीने तथागत चॅनलचं काम आहे. आज हा दिवा आहे, उद्या मोठ्या अग्नीच्या रूपात निश्चितच त्याला बळ निश्चित देऊ. आमच्यासारखी लोक या चॅनलच्या पाठीशी आहे. आम्हाला जे काही याच्या चॅनलसाठी करता येईल ते आम्ही निश्चितच करण्याचा प्रयत्न करू. घराघरापर्यंत ते चॅनल पोचलं पाहिजे, घराघरातल्या लोकांनी हे चॅनल पाहिलं पाहिजे आणि समाजाच्या विविधांग लोकांच्या कार्यक्रमांना या चॅनलच्या माध्यमातून दाखवलं पाहिजे, जे खऱ्या अर्थानं आमच्या समाजासाठी एक मार्गदर्शक आहेत. मग ती बुद्धाची वंदना असेल, बाबासाहेबांचं सुंदर व्याख्यान असेल, भगवान बुद्धाचं एखादी नाटिका असेल किंवा एक सुंदरसं गाणं देखील असेल, हे जरी आपण या चॅनलच्या माध्यमातून जे सातत्याने दाखवतात ते खरोखरच अभिनंदनीय आणि प्रशंसनीय आहे की आपण या धकाधकीच्या युगामध्ये त्याला जिवंत ठेवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि मीडिया हा खऱ्या अर्थानं लोकमानसाचा प्रभावीकरण करत असतो आणि म्हणून हे टेक्नॉलॉजी मीडियाच्या युगामध्ये आपण या चॅनलला त्या पद्धतीनं प्रोड्यूस केलं की एक धार्मिक तर वातावरण देतच आहात, परंतु परिवर्तनवादी शक्तीसोबत परिवर्तनवादी विचारांच्या युगपुरुषांना देखील आपण चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना या ठिकाणी आणता की ज्यांना कधी विचारपीठ किंवा त्यांना हे टी व्हीचं माध्यम मिळालं नाही, अशा लोकांना देखील आपण त्या ठिकाणी आणता. हे खरोखरच. आणि महाकवी वामनदादा कर्डकांची आज जयंती आपण आठवण ठेवली. लोक जरी विसरत असले तरी आज तथागत टी व्ही चॅनलनी या जयंतीला आठवण ठेवून त्याचा कार्यक्रम केला. म्हणजे हे फार मोठी गोष्ट आहे की समाजामध्ये फार मोठी विद्वान लोक आहेत जी या विद्वान माणसांना विसरत चालली आहे. म्हणून चॅनलने ते आपलं एक नैतिक कर्तव्य जिवंत ठेवलं की अशा महाकवींना आपण जिवंत ठेवून त्यांना आदरांजली वाहिली. निश्चितच प्रबोधनाच्या या वाटेमध्ये तथागत टी व्ही चॅनलचा सिंहाचा वाटा राहणार आहे आणि राहील देखील, अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. नक्कीच. तथागत टी व्ही चॅनल जे आहे, आम्ही तळागाळातल्या लोकांना ज्यांनी समाजकार्य केलेलं आहे, त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये चांगलं केलं आहे, अशा लोकांना आपण एक व्यासपीठ इथे उपलब्ध करून देत असतो. तर ही होती आजची आपली मुलाखत. डॉक्टर मनीष गवई यांच्यासोबत आज आपण त्यांचा पूर्ण जीवन प्रवास समजून घेतला. त्यांचा जीवन प्रवास नक्कीच खूप प्रेरणादायी होता की कशा प्रकारे एखादा व्यक्ती
खडतर परिस्थितीमधून मार्ग काढतो, शिक्षणाचा कास धरून एक प्रभावी अशी वाटचाल करत दिल्लीपर्यंत काय जगात वेगवेगळे देश सुद्धा फिरून येतो, हे आपल्याला सरांच्या जीवन प्रवासावरून नक्कीच कळते. तर आजचा आपला भीमाचा पुत्र ही मालिका जी आहे, आजचा भाग आपण इथे संपत आहोत. मी डॉक्टर मनीष गवई यांना खूप धन्यवाद देते की ते आपल्या चॅनलच्या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्याला इतकं सुंदर त्यांचा एक जीवन प्रवास सांगितला, सोबतच आपल्याला इतकं मार्गदर्शन केलं. नक्कीच त्यांचं मार्गदर्शन जे आहे आपल्या प्रेक्षकांसाठी खूप मोलाचं ठरणार आहे. तर आपण आपल्या नंतरच्या भागामध्ये नक्कीच एका नवीन जीवन प्रवास आपण समजून घेणार आहोत, नवे व्यक्तिमत्व आपण इथे घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेते. थँक्यू, धन्यवाद. गच्छामि